सोलानपाडा या डॅमवरती, जे खूप प्रसिद्ध आहे होतं. गेल्या वर्षी आपण बघू शकतो तो वरच्या साईडला जो डॅम आहे आता सध्या पाणी फुल भरलेलं आहे. त्याच पाण्यामध्ये 2 ते 3 तरुण बुडाले होते आणि त्यांचा जीव गमावला होता. तेव्हापासून या ठिकाणी बंदी घातली होती, परंतु तुम्हाला आज मी प्रत्यक्ष या ठिकाणी घेऊन आलो आहे. निसर्गाच्या सानिध्यात अगदी जर तुम्ही निसर्गाचा जर आस्वाद घ्यायचा असेल, निसर्गाचं तुम्ही प्रेमी असाल, तर त्या निसर्गात जाऊन तुम्ही सुरक्षित दृष्ट्या जर आपण काम केलं किंवा ते पाहिलं तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची जीवितहानी होणार नाही, ही दक्षता घेऊन आपण काम केलं पाहिजे. आपण बघू शकतो सोलानपाड्याचा जो डॅम आहे तो वरचा बांध आहे, 1 नंबरचा बांध. आता डॅम पूर्ण भरलेला आहे. त्याच्यानंतर ते पाणी याच्यामध्ये येतं, कंपार्टमेंटमध्ये येतं. इथे साधारण एक पुरुषभर पाणी आहे, 4-5 फूट नक्कीच पाणी आहे. त्याच्यानंतर हे खाली बघू शकतो, या साईडला पुन्हा एक स्टेप दिलेली आहे. जसजसा उतार आहे त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी बांध घातलेले आहेत. मग जेव्हा पाणी ओव्हरफ्लो होतो तेव्हा त्या बांधावरून जे पाणी पडतं खाली ह्या बांधावरती आणि ह्या बांधावरून खाली पाणी पडतो, ते जे दृश्य असतं ते अगदी विलोभनीय असतं, खूप सुंदर असतं. आणि ते सौंदर्य पाहण्यासाठी लोक या ठिकाणी येतात. आणि ते करत असताना काही लोकांना स्विमिंग येतं नाही येतं, परंतु किती जरी पोहणारा माणूस असला तरी पाण्याच्या संबंधाने जास्त कुठल्याही प्रकारची काळजीने आपण पोहलं पाहिजे. ज्या ठिकाणी सुरक्षित आहे त्या ठिकाणी आपण पोहलं तर हरकत नाही, परंतु ज्या ठिकाणी आपल्याला आतमध्ये पोहता येत नाही आणि त्या असुरक्षित ठिकाणी गेल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी आपली भीतीदायक अशी घटना घडू शकते, चुकीच्या घटना घडू शकतात आणि अशा घटना होतात. म्हणून आपल्याला हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. आपण आता पुढचा भाग घेणार आहोत, तो तुम्हाला पुढचा जो त्या साईडचं जे दृश्य आहे तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे.